तुम्ही कधी असा विचार केला आहे का? काही लोक कोणत्याही गर्दीत, कोणत्याही जागी वेगळे का दिसतात? त्यांच्याकडे ना करोडो रुपये असतात, ना मोठी ओळख, ना कुठली जादू. तरीही लोक त्यांचा आदर करतात, असं का? त्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकतात आणि त्यांच्या उपस्थितीनेच वातावरण बदलून जाते. त्यांच्याकडे एक अशी शक्ती असते जी डोळ्यांना दिसत नाही, पण प्रत्येकाला जाणवते. ही शक्ती जन्मतः मिळत नाही, ती काही खास सवयींमधून तयार होते. त्या सवयी कोणत्या आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 20 सवयी सांगणार आहे, ज्या सामान्य माणसाला असामान्य बनवतात. या सवयी आत्मसात केल्या तर तुमचा विचार, तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमचा प्रभाव पूर्णपणे बदलू शकतो. तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही. पण एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही सवयी अशा आहेत ज्या फार कमी लोकांना माहीत असतात आणि त्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतात. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन करा, जेणेकरून असेच पॉवरफुल व्हिडिओजची नोटिफिकेशन पहिले तुम्हाला येईल. चला तर बघूया 20 सवयी कोणत्या आहेत त्या. सवय क्रमांक 1, स्वतःशी केलेले वचन कधीही मोडू नका. जगात अनेक लोक दुसऱ्यांना दिलेले वचन पाळतात, पण स्वतःशी केलेले वचन मात्र रोज मोडतात. उद्यापासून लवकर उठेन, आजपासून व्यायाम करेन, मोबाईल कमी वापरेन, अशी असंख्य वचने आपण स्वतःलाच देतो आणि काही दिवसात विसरून जातो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःशी केलेले वचन मोडता, तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास थोडा थोडा कमी होत जातो. आणि ज्या व्यक्तीला स्वतःवरच विश्वास नसतो, त्याच्यावर जग का विश्वास ठेवेल? म्हणून छोटी वचने द्या, पण ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा. कारण महान व्यक्तींची ओळख त्यांच्या मोठ्या स्वप्नांनी नाही, तर त्यांनी स्वतःशी केलेल्या प्रत्येक वचनाच्या प्रामाणिकपणाने होते. सवय क्रमांक 2, बोलण्यापेक्षा जास्त आहे का? आज प्रत्येकाला बोलायचे आहे, पण ऐकायला फार कमी लोक तयार असतात. जो माणूस जास्त ऐकतो, शांतपणे बोलणे ऐकून घेतो, तो जास्त शिकतो. समोरच्या व्यक्तीचे शब्दच नाही, तर त्याच्या भावना, त्याचा अनुभव आणि त्याच्या चुका देखील समजून घेतो. शांतपणे ऐकणाऱ्या व्यक्तीचा लोक आपोआप आदर करतात, कारण त्यांना वाटते की हा माणूस समजून घेतो, फक्त उत्तर देण्यासाठी ऐकत नाही. लक्षात ठेवा, ज्ञान बोलण्यात नाही, ते ऐकण्यात आहे. जितके जास्त ऐकाल, तितके कमी चुका कराल आणि तितकेच इतरांपेक्षा वेगळे बनाल. सवय क्रमांक 3, रोज काहीतरी नवीन शिका. जो माणूस शिकणे थांबवतो, त्याची प्रगतीही तिथेच थांबते. जग दररोज बदलत आहे आणि जो स्वतःला बदलत नाही, हीच चुकी असते काही लोकांची. तो मागे पडतो. रोज फक्त 10 मिनिटे एखादे पुस्तक वाचा, एखादा नवीन विषय समजून घ्या किंवा नवीन कौशल्य शिका. सुरुवातीला हा बदल छोटा वाटेल, पण एका वर्षानंतर हाच छोटा प्रयत्न तुम्हाला इतरांपेक्षा खूप पुढे घेऊन जाईल. यश अचानक मिळत नाही, ते रोज शिकलेल्या छोट्या गोष्टींची साठवण असते. त्यामुळे प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा थोडे चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. सवय क्रमांक 4, वेळेचा आदर करा. पैसा गेला तर परत कमवता येतो, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणून यशस्वी लोक प्रत्येक मिनिटाची किंमत ओळखतात. ते वेळ वाया घालवत नाहीत, तर वेळ गुंतवतात. सोशल मीडियावर तासंतास घालवण्याऐवजी ते स्वतःवर काम करतात. वेळेचे योग्य नियोजन करणारा माणूस कमी मेहनतीतही मोठे यश मिळवतो, कारण त्याला माहिती असते की आयुष्य बदलणाऱ्या संधी नेहमी वेळेच्या रूपात येतात. जो वेळेचा आदर करतो, वेळही त्यालाच मोठे यश देतो. सवय क्रमांक 5, टीकेपासून पळू नका. जेव्हा तुम्ही काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा टीका होणारच. लोक हसतील, कमी लेखतील आणि तुमच्यावर शंका घेतील. पण लक्षात ठेवा, ज्या झाडाला फळे लागतात त्यावरच दगड मारले जातात. टीका ही तुमच्या अपयशाची नाही, तर तुमच्या प्रगतीची खूण असते. शहाणा माणूस टीकेतून राग नाही, तर सुधारणा शोधतो. प्रत्येक नकारात्मक शब्दाला इंधन बनवा आणि स्वतःला इतके सक्षम बनवा की एक दिवस तुमचे यशच तुमच्या टीकाकारांना उत्तर देईल. सवय क्रमांक 6, प्रत्येक दिवशी स्वतःला आव्हान द्या. बहुतेक लोक रोज तेच करतात जे त्यांना सोपे वाटते, म्हणून त्यांचे आयुष्यही रोज सारखेच राहते. पण जे लोक स्वतःला दररोज एका नव्या आव्हानासमोर उभे करतात, तेच खऱ्या अर्थाने वाढतात. कधी नवीन कौशल्य शिका, कधी भीतीवर मात करा, तर कधी अशा कामाला हात घाला जे तुम्ही आजवर टाळत आला आहात. सुरुवातीला अस्वस्थ वाटेल, पण हीच अस्वस्थता तुमची खरी ताकद बनते. लक्षात ठेवा, आरामाच्या चौकटीत राहून कोणीही महान झालेले नाही. प्रत्येक दिवस स्वतःच्या कालच्या मर्यादेला हरवा,
कारण जिंकायचे असेल तर सर्वात आधी स्वतःवर विजय मिळवा. सवय क्रमांक 7. प्रत्येक परिस्थितीत शांत रहा. रागाच्या भरात घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे ठरतात, पण शांत मनाने घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. जे लोक प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, ते परिस्थिती समजून घेतात आणि मग निर्णय घेतात. म्हणूनच त्यांची चूक कमी आणि यश जास्त असते. तुमची खरी ताकद आवाजात नसते, तर संयमात असते. कोणीतरी तुम्हाला चिडवले म्हणून तुम्हीही चिडलात तर नियंत्रण त्याच्याकडे गेले, पण तुम्ही शांत राहिलात तर नियंत्रण तुमच्याकडे राहते. शांत राहणारा माणूस कधीच कमकुवत नसतो, तो सर्वात मजबूत असतो. सवय क्रमांक 8. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. काही लोक स्वतः काही करत नाहीत आणि दुसऱ्यालाही काही करू देत नाहीत. त्यांचे काम फक्त टीका करणे, भीती दाखवणे आणि तुमचा आत्मविश्वास कमी करणे असते. जर तुम्ही अशा लोकांमध्ये राहिलात तर हळूहळू त्यांचे विचार तुमच्या मनात घर करतात. म्हणूनच तुमच्या आजूबाजूचे लोक खूप महत्त्वाचे असतात. अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला पुढे जाण्यास प्रेरणा देतात, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात आणि तुमच्या यशात आनंद मानतात. लक्षात ठेवा, संगत तुमचे भविष्य ठरवते. चुकीच्या लोकांपासून दूर जाणे म्हणजे अहंकार नाही, तर स्वतःच्या आयुष्याचा आदर आहे. सवय क्रमांक 9. अपयशाला शिक्षक माना. अपयश आले की अनेक लोक प्रयत्नच सोडून देतात, पण यशस्वी लोक अपयशाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांना माहीत असते की प्रत्येक अपयशामध्ये एक महत्त्वाचा धडा लपलेला असतो. जर तुम्ही पडला असाल तर त्याचा अर्थ एवढाच की तुम्ही चालण्याचा प्रयत्न केला. चुका होणे लाजिरवाणे नाही, पण त्यातून काहीच न शिकणे ही सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे पुढच्या वेळी अपयश आले तर स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा की या अनुभवातून मी काय शिकलो. हाच प्रश्न तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवेल. सवय क्रमांक 10. दररोज स्वतःसाठी वेळ काढा. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाकडे इतरांसाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण फक्त काम, मोबाईल आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकून जातो. पण जो माणूस दररोज काही मिनिटे स्वतःसोबत घालवतो, तो स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागतो. त्या वेळेत विचार करा, ध्यान करा, पुस्तक वाचा किंवा शांतपणे बसून आपल्या आयुष्याचा आढावा घ्या. कारण बाहेरचे जग बदलण्याआधी स्वतःच्या मनाला समजून घेणे आवश्यक असते. जो स्वतःला ओळखतो त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही. सवय क्रमांक 11. स्वतःची इतरांची तुलना करू नका. आज सोशल मीडियामुळे प्रत्येकजण दुसऱ्याचे यश पाहतो, पण त्यामागचा संघर्ष पाहत नाही. त्यामुळे अनेक लोक स्वतःला कमी समजू लागतात. पण सत्य हे आहे की प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे असेल तर कोणीतरी तुमच्यापेक्षा मागेही असेल. तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो, पण स्वतःशी स्पर्धा केल्याने प्रगती होते. काल तुम्ही जिथे होतात आज त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण जगात सर्वात मोठी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही, तर स्वतःच्या कालच्या रूपाशी असते. जो माणूस ही गोष्ट समजतो तो आयुष्यात नेहमी समाधानी आणि यशस्वी राहतो. सवय क्रमांक 13. शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व द्या. मोठमोठ्या गोष्टी बोलणे खूप सोपे असते, पण त्या प्रत्यक्षात करून दाखवणे कठीण असते. अनेक लोक स्वप्ने सांगण्यात आयुष्य घालवतात, तर काही लोक शांतपणे मेहनत करून ती स्वप्ने पूर्ण करतात. लोक तुमच्या बोलण्याने काही काळ प्रभावित होतील, पण तुमच्या कृतीमुळे आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवतील. त्यामुळे कमी बोला आणि जास्त करा. तुमचे कामच तुमची ओळख बनवू द्या. कारण यशस्वी लोक स्वतःची जाहिरात करत नाहीत, त्यांचे परिणामच त्यांच्या वतीने बोलतात. लक्षात ठेवा, कृती हीच व्यक्तिमत्वाची खरी भाषा असते. सवय क्रमांक 13. कृतज्ञ राहण्याची सवय लावा. आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करण्यात आपण इतके व्यस्त असतो की जे आहे त्याबद्दल आभार मानायलाच विसरतो. कृतज्ञता ही फक्त एक भावना नाही, ती मनाला श्रीमंत बनवणारी सवय आहे. रोज सकाळी किंवा रात्री 3 अशा गोष्टींचा विचार करा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. हळूहळू तुमचा दृष्टिकोन बदलू लागेल, तक्रारी कमी होतील आणि समाधान वाढेल. ज्याला छोट्या गोष्टींची किंमत कळते त्यालाच मोठ्या गोष्टी मिळतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आनंद हा मिळालेल्या गोष्टींमध्ये नसतो, तर त्यांची किंमत ओळखण्यात असतो. सवय क्रमांक 14. आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्या. यश, पैसा आणि प्रसिद्धी यांचा आनंद तेव्हाच घेता येतो जेव्हा शरीर आणि मन निरोगी असते. पण दुर्दैवाने अनेक लोक आरोग्याकडे सर्वात शेवटी लक्ष देतात. रात्री जागरण, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि सततचा ताण
हळूहळू माणसाची शक्ती संपवतात. दिवसातून थोडा वेळ चालणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि योग्य आहार घेणे ही छोटी वाटणारी कामेच मोठे परिणाम देतात. लक्षात ठेवा, तुमचे शरीरच तुमच्या स्वप्नांचे वाहन आहे. तेच कमजोर झाले तर कोणतेही ध्येय गाठणे कठीण होईल. म्हणून स्वतःच्या आरोग्यावर केलेली गुंतवणूक ही आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. सवय क्रमांक 15. हार मानण्यापूर्वी अजून एक प्रयत्न करा. बहुतेक लोक यशाच्या अगदी जवळ येऊन हार मानतात. त्यांना वाटते की आता काहीच होणार नाही. पण कधीकधी शेवटचा एक प्रयत्नच आयुष्य बदलून टाकतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे लोकांनी शेकडो अपयशानंतर यश मिळवले. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. प्रत्येक अडचण तुम्हाला अधिक मजबूत बनवत असते. एक दिवस असा येईल की आजचा संघर्षच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. म्हणून लक्षात ठेवा, जिंकणारे लोक कधीच हार मानत नाहीत आणि हार मानणारे लोक कधीच जिंकत नाहीत. सवय क्रमांक 16. नाही म्हणायला शिका. प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्वतःलाच हरवून बसतात. प्रत्येक विनंतीला होकार देणे म्हणजे चांगला माणूस असणे नाही. उलट त्यामुळे तुमचा वेळ, ऊर्जा आणि मानसिक शांतता संपत जाते. यशस्वी लोकांना कोणत्या गोष्टीला होकार द्यायचा आणि कोणत्याला ठामपणे नकार द्यायचा हे चांगले माहीत असते, कारण त्यांना त्यांच्या ध्येयाची किंमत माहिती असते. लक्षात ठेवा, प्रत्येक हो तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो, तर योग्य वेळी दिलेला एक नाही तुमचे भविष्य घडवू शकतो. त्यामुळे इतरांचा आदर करा, पण स्वतःच्या वेळेचा आणि आयुष्याचाही तितकाच आदर करा. सवय क्रमांक 17. शिस्तीला प्रेरणेपेक्षा जास्त महत्त्व द्या. प्रेरणा काही दिवस टिकते, पण शिस्त आयुष्यभर साथ देते. अनेक लोक उत्साहात मोठी स्वप्ने पाहतात, पण काही दिवसांनी त्याच उत्साहाचा मागमूसही राहत नाही. म्हणूनच यशस्वी लोक प्रेरणेवर नाही तर रोजच्या शिस्तीवर विश्वास ठेवतात. मन नसेल तरी काम करणे, थकल्यावरही प्रयत्न करणे आणि परिस्थिती कठीण असतानाही ध्येयावर टिकून राहणे हीच खरी शिस्त आहे. लक्षात ठेवा, प्रेरणा तुम्हाला सुरुवात करून देते, पण शिस्तच तुम्हाला यशाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवते. सवय क्रमांक 18. आपल्या शब्दाला किंमत द्या. माणसाकडे पैसा नसला तरी चालेल, पण त्याच्या शब्दावर लोकांचा विश्वास असला पाहिजे. आजच्या काळात अनेक लोक सहज वचने देतात, पण ती पाळत नाहीत. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी होत जाते. तुम्ही जे बोलाल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जर एखादी गोष्ट शक्य नसेल तर खोटे आश्वासन देण्यापेक्षा स्पष्टपणे सांगा. तुमचा शब्दच तुमची ओळख बनतो. एकदा लोकांचा विश्वास जिंकला तर आयुष्यात अनेक दारे आपोआप उघडतात, पण तो विश्वास गमावला तर पुन्हा मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात. सवय क्रमांक 19. दररोज स्वतःचे आत्मपरीक्षण करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारा. आज मी काय शिकलो? आज मी कोणती चूक केली? उद्या मी स्वतःला कसा अधिक चांगला बनवू शकतो? हे काही मिनिटांचे आत्मपरीक्षण तुम्हाला इतरांपेक्षा खूप पुढे घेऊन जाईल, कारण जो माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो तोच त्या सुधारू शकतो. प्रत्येक दिवस हा स्वतःला घडवण्याची नवी संधी असतो. दुसऱ्यांच्या चुका मोजण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करणारा माणूसच खऱ्या अर्थाने महान बनतो. सवय क्रमांक 20. तुमच्या ध्येयासाठी सातत्य ठेवा. जगात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही, पण सातत्य ठेवणारे लोक फार कमी असतात. अनेक लोक जोशात सुरुवात करतात, पण काही दिवसांनी थांबतात. म्हणूनच त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. लक्षात ठेवा, रोज केलेली छोटी प्रगतीही एक दिवस मोठा परिणाम घडवते. जर तुम्ही दररोज फक्त 1% सुधारलात तर एका वर्षानंतर तुम्ही आजच्या स्वतःपेक्षा खूप पुढे असाल. त्यामुळे वेग कमी झाला तरी चालेल, पण थांबू नका, कारण जिंकणारे ते नसतात जे सर्वात वेगाने धावतात, तर ते असतात जे शेवटपर्यंत चालत राहतात. मित्रांनो, या 20 सवयी फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. आजच ठरवा की या 20 पैकी किमान एक सवय तुम्ही आजपासून सुरू करणार, कारण आयुष्य एका मोठ्या निर्णयाने नाही, तर रोज घेतलेल्या छोट्या योग्य निर्णयांनी बदलते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच विचार बदलणाऱ्या मराठी मोटिवेशनल व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळं काम करत नाहीत, ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने आणि सातत्याने करतात. पुन्हा भेटू एका नवीन विचारासह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, शिकत रहा आणि आयुष्यात पुढे जात रहा. धन्यवाद.